गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. कसे आहात सगळेजण? सकाळचे 5 वाजले आहेत. अहोंचा डब्बा करायचा आहे. आज आपण करणार आहोत भेंडी. त्यासाठी लागणारं साहित्य कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि कोकम मी आधीच तयार करून घेतलेलं आहे. नंतर खमंग अशी फोडणी देऊन भाजी तयार करून घेतलेली आहे. छान भाजी अशी झालेली आहे. तोपर्यंत अहो उठून ते अंघोळ करून घेतले. त्यांना चहा दिली आणि एक साईडला गरम पाणी करत ठेवलं होतं. भांड्यांचा हा खटारा बेसिंगमध्ये वाट पाहत होता. अहो गेल्यानंतर सगळी कामं आवरून घेतली. अंथरुणाच्या घड्या घातल्या, बेड आवरून घेतलं. त्यानंतर कचरा काढून घेतला, घराचं सगळं साफसफाई केली. आणि ही बघा आमच्या इथली फ्रेश मॉर्निंग. नंतर बेसिंगमधल्या भांड्यांचा ढीग घासून घेतला. भांडी पण घासायला खूप होती, ती घासून झाल्यानंतर लावून प्रत्येक भांडं जागच्या जागी ठेवून घेतलं. तोपर्यंत पाणी उकळलेलं होतं. बादलीमध्ये पाणी ओतून घेतलं आणि मी गेले आंघोळीला. आंघोळ करून झाल्यानंतर देवपूजा केली. देवपूजा केल्यानंतर साडीची घडी घालून घेतली. साडीची घडी घातल्यानंतर कपाटात व्यवस्थित ठेवून घेतली. त्यानंतर मी माझं आवरायला घेतलं. फ्रेश झाल्यानंतर केस वगैरे विंचरून घेतली आणि आता मी आले नाश्ता करायला. काल दीदीने दिलं होतं शिरा. काल दिलेला होता, बट काल सगळंच गोड होतं. पुरणपोळी होती, गुलाबजाम होते, त्याच्यामुळे सगळंच गोड असल्यामुळे मी काल थोडाच शिरा खाल्ला होता आणि बाकीचा शिरा मी आता तुमच्यासोबत नाश्त्यासोबत खाते. कुणाकुणाला कालचा शिरा खायला आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा. शिऱ्यामध्ये काजू, बदाम, तूप इतकं छान प्रमाणात घातलेलं होतं की शिरा खूप स्वादिष्ट झाला होता. आणि आता वेळ आलेली आहे गरमागरम चहा आणि बिस्किटची. तुमचा चहा नाश्ता झाला का? आज तुम्ही नाश्त्याला काय केलं? माझ्या नाश्त्याची सुरुवात माईने दिलेल्या गोड शिऱ्याने आणि गरमागरम चहाने झालेली आहे. तुम्हाला जर या स्वादिष्ट शिऱ्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आज बुधवार आहे तर हजबंडसाठी काहीतरी खास मेनू करायचा आहे. त्याचा व्लॉग तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.